आजचा ब्लॉग मम्मी सुरू करीन. म्हण ना. तोंडाला फिट लागले काय कर दिदे म्हण ग. दिदे चालू कर. म्हण गपचप. हा म्हण ना. म्हण. आवडत आहे सगळं. म्हण म्हण असं म्हण. हॅलो गाईज म्हण. मी अण्णा सांगणार माझा जीव म्हण मग जाऊ तू म्हण असं म्हण. हॅलो गाईज म्हण. हॅलो गाईस गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वेलकम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. झालं. गुड. आता पण नाही म्हणता येत थँक्यू. थँक्यू मन किती देते मग ठीक आहे म्हण की 2 मिनिटं. मन म्हणल्यावर जाऊ दे मीच म्हणतो मम्मी. हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कोण दीदी काय म्हणून ना दीदी काही येत नाही. आमचं थोडस नाही का चक्रम आहे. हा चक्कर येडे डोक्यात. दीदी देवपूजा करते. मन लावून करा. तर गाईज मी आता जेवण करतोय. मम्मी मला बनवून देते. दुकानात चाललोय कारण की एक जणाला आहे ना अख्खा टिंगचा बॉक्स पाहिजे. त्याच्यामुळे चाललोय आता. त्याला पिऊन येतो महागारी येतो. नाही तर आता जेवण वगैरे तर झालंय. पप्पालाच लावून देतो त्यासाठी. आता आलोय दुकानात आलेले आमचं मांजर बाबा कुठं बसलंय आता. इकडं बघ. दरार आहे त्याचा आमच्या दुकानात. आलोय साईड्या. दर एवढं बेसन देऊन हा बरं दिला का. दे धर. भाऊ आहे ना आपला तर एवढं देऊन ये. त्या आबाला देऊन या. त्यासाठी काय आणलं माहिती का. काय म्हणलेलं ना बॅडमिंटन खेळायचंय. हा त्यासाठी फुल आणलंय. दाखव. बॅडमिंटन आहे आमच्याकडे फक्त फुल तुटलं होतं आमचं त्याच्यामुळं राहिलेलं. आता फुल आणलं. आता आम्ही खेळतो बॅडमिंटन. खेळू आपण. चालतंय ना. खूप थंडी वाजते त्याच्यामुळे आम्ही दोघं शकतो. आज कुणीच नाही का. ते बघू शकतात काहीतरी फुटलंच. एवढ्यातच दुकानातून आलोय. दादा पण आलाय आमचा आपलं पुण्यावरून. काल चंपाषष्ठी झाली आणि ग्रामीण भागात गावाकडे त्याला सट वस म्हटलं जातं. आणि आपण काय करत असतो तर की इथून पुढं थंडीचे दिवस खूप पडतात आणि आपल्याला सण सुद्धा सांगतात निसर्गाप्रमाणे कसं जायचं. तर आपण इथून पुढं बाजरीची भाकरी खाऊयात कारण ती थंडीत उष्ण असते. त्याच्यामुळे आता इथून पुढं सण पण आपल्याला शिकवतात की बाबा इथून पुढे आपण बाजरीच्या भाकरी खायच्या. त्याच्यामुळं आता परमेश्वराला सुरुवातीला आपण देवाला अर्पण करतो बाजरीच्याच पिठाची भाकरी. तर हे पहा अशा पद्धतीचं आहे. हे जे नागदेव आहेत ना हे ते मम्मीने बनवल्यात आणि थोडा हातभार आमच्या दीदीने पण लावलाय. ते तोंड दाखव जरा. हा तर बघू शकतात आमच्या दीदीची चपाती किती फुगल्या. ओ नो फुटते आता दीदी सारखीच फुगून. दादा आत्ताच पुण्याहून आलाय. उपास आहे नाही का आणि तो खूप थाकलाय त्याच्यामुळे आता आला की जेवतोय जराशी. जेवण वगैरे करून थोड्या वेळाने आराम करून दीदी गरम बनवून देत्या. दीदी छान आता चपात्या फुगवायला शिकली. हा दीदी. चपातीचीच नव्हते पहिल्या अण्णाने शिकवले असं करायचं. जेवण करतोय दीदी पण बसल्या करून. काय छान दिसतोय मी तुझ्यापेक्षा. अण्णा सांगा बरं सारखं चालू करतोय व्हिडिओ. गप्प रड नको.
ओके ओके बाळा. तसं विचार केला तर बायाची सूरज चव्हाणची सुद्धा ओळख पाहिजे होती. व्हिडिओ काढतील ना काहीतरी. बंद करायचं आता. नीट नीट नीट. दाखवू गेलाय आता. तर काय आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त भेटू द्यायचा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आय होप की तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.